ज्ञानेश्वरी अध्याय 16. आणि कृष्ण परमात्माच्या मुखातला जो परम भाव आहे त्याचं नाव ज्ञानामृत आहे, बोधामृत आहे. ते बुद्धीला गहन करण्याचा क्षण म्हणजे श्रवण आहे. आणि श्रवणामध्ये बुद्धीला आत्मत्वाची जाण आहे किंवा ह्याचं भान नसतं, त्याला गीता म्हणतात. मला माहित नाही 16 अध्याय एवढा अमृत आहे. त्या बोधामध्ये जेव्हा मन प्रवेश करत, गीतेच्या मंदिरात जात, गीतेचं स्वारस्य हृदयात थांबत, तेव्हा जीवभावाला तिलांजली दिल्या जाते आणि आत्मभावाच्या आनंदाची जी भेट बुद्धीला होती तिला आनंदाची प्राप्ती म्हणतात आणि गीतेच्या हृदयातला परमभाव म्हणतात. पुढच्या उभ्या गीतेवर येतात. मला माहित नाही की 16 अध्यायात काय आहे. हा माझा अपराध आहे. एवढ्या दिवसात फक्त 16वा अध्याय सुटला. हा माझा अपराध आहे, दोष आहे माझा. कारण माऊलीचं मनोगत, माऊलीचा बोध आणि वेदाचं स्वारस्य आणि अंतःकरणातला परमात्मा त्याचा संगम केल्याविना आणि बोधात राहिल्याविना जो आपण बाकीचा परिहार करतो तो श्रवणाच्या माध्यमातून आला वाचतो. तो साधकाला कळतो की काय करावं, कसं जगावं, ज्ञानाचं अमृत बुद्धीमध्ये कसं प्रस्थापित करावं. गीतेचा मंगलमय क्षण जो बोध आहे, अभेद आहे, अद्वैतानंद आहे, तो भोगणं हे हृदयाची खरी खूण. जो परमात्मा जो अनात्मा या दोन्हीतलं अंतर संपवणं आणि स्वतःची ओळख करून त्या वृत्तीला ब्रह्म करणं आणि देहभान संपवून आत्मरंगात रंगणं हे आपल्या जीवनाचा मंगलमय प्रसंग सोडून दुःख करत राहणं आणि मेलेल्या पदार्थाला माझं म्हणणं, नश्वर पदार्थाला सत्यत्व देणं, भ्रम जगताला भ्रमरूप जगताकडे सतत जाणं, कार्याला धरून राहणं आणि पाप पुण्याचा साठा करणं अधोगती म्हणतात बाबा. परमस्थिती नाहीये. जीवन मंगलमय करायचं असेल, अज्ञान टाकायचं असेल, देहभावातून निघायचं असेल, परमात्म्याचं सुख घ्यायचं असेल, परमात्मा बनायचा असेल तर गीतेचा लाभ घ्यावा. त्याचा लाभ म्हणजे अद्वैत आनंद. तो भेदाच्या निवृत्तीनंतर, वेदाच्या संपत्तीनंतर, संतांच्या संगतीनंतर आपल्याला असत्संगातून, तपश्चर्येतून लाभ होतो. तो लाभ म्हणजे अद्वैत आनंद, स्वरूपानंद भोगणं, अद्वैत येणं, द्वैत टाकणं, गीतेचा परमभाव जागा करणं. कृष्ण परमात्माच्या हृदयातला जो गाभा आहे गीतेचा, तो आपल्या हृदयात प्रस्थापित करून त्याचा साठा वाढवणं, कर्माचं मूळ उच्छेदन करणं, पाप पुण्य रहित राहणं, वैराग्याचं धन घेणं आणि स्वतःची ओळख करून जीवन संजीवन करणं, त्याला अद्वैत आनंद म्हणतात बाबांनो. गीतेचं स्वारस्य म्हणजे ओवीचं फल. संतांच्या संगतीमध्ये आपलं स्वरूप, आपली स्थिती, आपली अनुभूती जेव्हा हृदय भोगत ते गीतेचं फल मन चाकत. विषयाचं फल चाकणं पाप आहे. वृत्ती येणं भेद आहे. देहाचा संबंध अविद्या आहे आणि परमात्म्याची ओळख ब्रह्मविद्या आहे. हे टाकून संसार करणं, खुशाल दुःख भोगणं, खोट्या जगतामध्ये रमणं महापाप आहे. त्या साधकाला सिद्ध दशा भोगायची आणि सिद्धता प्राप्त करायची, गीतेच्या श्लोकाचा भाव बुद्धीत मांडायचा
आणि त्या स्वरूपाच्या सोबत बुद्धीनं रंगायचं, एकरूप बनायचं, जडाला सोडून चिन्मय व्हायचं. हे गीतेचं फल आहे, ज्ञानाचं फल आहे. समजून घ्या, समजून घ्या तुम्ही लोक. साधक दशात आलात, साध्यापर्यंत गेला नाहीत तर तुम्हाला कोणी उद्धार करणार नाही. तुमचा लिंग देह तसाच कायम राहील. तुमची वासना तुमच्याकडे खाव खाव करील आणि तुमचं पाप पुण्य तुम्हाला भोगण्यासाठी त्या उपाधीमध्ये ईश्वर तुम्हाला पाठवल. ईश्वराच्या सोबत राहिल्यावर प्रारब्ध थांबत. अविद्या भस्म केल्यावर आपल्या परमेश्वरामध्ये बुद्धीचं मिलन होत. तेव्हा प्रारब्ध सत्संगातून तो लिंग देह भंग होतो. म्हणून सत्संग महान आहे, आत्मज्ञान छान आहे, ही संताची खून आहे, हे वेदाचं धन आहे. जो भोगतो तो महान आहे. आपली ओळख नाही, आपल्याला स्वरूप स्थिती आली नाही, आपल्या अज्ञानाचं आवरण काढता आलं नाही, संताला भेटता आलं नाही, ज्ञानोबरायाच्या आनंदीत जाता आलं नाही, तर आम्ही काय केलं देहात येऊन? संसार करणं आत्ता वाईट आहे, अति वाईट आहे. प्रारब्धाचा भोग भोगून भगवंताला जाणं अतिभाग्य आहे. गोट्यामध्ये रमणं दोष आहे, घररूप होणं सार्थक आहे. गीतेचा आरसा करून स्वतःला पाहणं कैवल्य धाम आहे. म्हणून संताच्या संगतीत स्वरूपाची स्थिती भोगावी आणि बुद्धी चाकावी, अनुभूती यावी, अनुभूतीकडे जावं, परमात्म्याला पाहावं, आत्मरूप व्हावं, देहरूप बनवू नये, पाप पुण्य करू नये, वृत्तीवर येऊ नये, भेदाला वाढवू नये, गीतेचं सुख टाकू नये, ईशाच्या सुखासाठी रडू नये, नात्याकड मन ओढू नये आणि संताचं ज्ञान हृदयामध्ये पेरल्याशिवाय आपण जगू नये. मेलेलं बरं. रामकृष्ण हरी. साष्टांग सद्गुरु महाराज. तुझ्या ऐक्याचा ध्यास आहे, तू माझ्या जवळपास आहे आणि मी जगताच्या मोठ्या भावात मन फेकून दिले. हा माझा अपराध आहे, अपराध. अविद्येचा दोष, देहाचा संबंध, विषयाची ओळख, वृत्तीचा विकार, जगदाचा भास, हे संपव पांडुरंगा. मन तुझ्या दंग व्हावं, सतसंग सतत व्हावा, वेदाचं अंग यावं, अभेदाची भक्ती व्हावी आणि बुद्धीची शक्ती जावी. हे तुला करावं लागतं देवा. संत रूपानं तू तर आला माझ्या सोबत. मुक्तीचं दान दे, देहाचं भान संपू दे, तुझं माझं ऐक्य बघू दे, तुझी प्रतीती येऊ दे आणि तुझं ब्रह्मज्ञान हृदयात साचू दे. ही मोह, हा पाप, हा भेद, ही वासना, हे जगद्भाव, हा देहभाव जळून जाऊ दे देवा. ही माझी खरी पूजा आहे. तुला जाणणं ही पूजा आहे, तुझी प्राप्ती पूजा आहे, गीतेतला बोध हृदयात टाकणं पूजा आहे, तुझा अभेद करणं पूजा आहे, तुझ्या ब्रह्मरसात बुद्धीनं थांबणं ही महापूजा आहे. रामकृष्ण हरी. साष्टांग
खरी पूजा पाहिजे, खोटी नाही. तुला दूर ठेवून पूजा खोटी आहे. तुझी ओळख नाही, पूजा नाहीये. तुला बाजूला करणं ही पापाची पूजा आहे. आधी माझ्या भेदाचा नाश कर. आत्मप्रकाश हृदयात वाहू दे. तुझ्या सख्वाचा झरा पाहू दे. तू माझं स्वरूप आहे, मी तुझ्या रूपात येऊ दे. तुझं माझं अंतर जाऊ दे. हे भाव भस्म जळून राख कर देवा. हे भाव माझ्यापाशी ठेवू नको. देहाचं भान मला येऊ देऊ नको. माझं कर्म बुद्धीत राहू देऊ नको. तुझा माझा अद्वैताचा संबंधाविना मला काही नको. काय नको देवा. सद्गुरु देवा, तुझाच मला देवा. तू तारणहार आहेस, अविद्येचा संहारक आहेस, भेदाचा नाशक आहेस, आत्मप्रकाशक आहेस. तू आत्मरूपानं संत रूपडं मला भेटलं, आनंद झाला. आयुष्याचं धन भक्त आलं, पण दोष जर झाला तर माफ कर, मला पास कर. माझं आयुष्य सार्थकीला पांडुरंगा. अविद्येचा लेस राहू देऊ नको. मनात क्लेश येऊ देऊ नको. मला वृत्तीवर येऊ देऊ नको. तुझं माझं अंतर ठेवू नको. मला परमानंद भोगू दे. अद्वैतानंद करू दे. तुझी प्राप्ती होऊ दे. मुक्तीच्या घरात मला राहू दे. सद्गुरुनाथा कोटी प्रणाम. तुझ्या चरण कमलाला माझ्या श्वासाचे प्रणाम. माझ्या हृदयातून प्रणाम. माझ्या वाणीचे प्रणाम. सर्व इंद्रियाचा प्रणाम. सद्गुरुनाथा आपला स्वभाव, आपलं वर्तन, आपलं व्यवहार हे सगळं स्वच्छ कर दे. ह्या कधी पडल माहित नाही. बुद्धी विषयाकडे धावती थांबत नाही. जगताचं भान जात नाही. ते सगळं संपून टाक आणि श्रवण सतत घडू दे. वेदाचं ज्ञान हृदयात भोगू दे. वृत्तीविना जगू दे देवा. शब्दाविना तुझा आनंद भोगू दे. प्रमात्याला ब्रह्मरूपता प्राप्त होऊ दे. हे मागणं माझं सत्य होऊ दे देवा. सत्य होऊ रामा देवा. आज आणि गुरुरूपाईच्या बोधातून निघायचे नाही. बोध नाही होऊ दे. वेदाचं ज्ञान भोगू दे. अविद्येचा क्लेश संपू दे. ही गुरुरूपाई भेटलीये. ही माऊली, ही गीता, हा वेद, ही ओवी याच्यामध्ये बुद्धीनं स्थगित होऊ दे. आयुष्य सफळ व्हावं. बुद्धीच्या भेदाला सोडावं आणि ह्या अद्वैत आनंदाला प्राप्त करावं. अद्वैताचे ओवी लिहू लागले. त्याच्यामुळे इतकं आलं. मी पुढे तुमच्यापेक्षा आणि मला वाटलं एवढं सांगितलं 16 आणि मी 16 अध्यायात आले नाही म्हणून वाईट वाटतं हृदयाला. मी 16वा अध्याय का सोडला? आयुष्यात 16वा अध्यायाचं चिंतन नाहीये. पहिला दिवस आहे तुमच्यामुळं. खूप त्रास झाला मुलाला कालपासून. 16वा अध्याय मी चिंतन केलं नाही. अपराध क्षमा आता केला पाहिजे. सद्गुरु केला पाहिजे.
माझा अपराध आहे. महाराज सोडून 12 वर्ष झाले, 8 वर्ष 12 नाही. तेव्हापासून मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास सुरू केला. आता गुरुने सोडला, आता मी काय करू? अमृत अनुभव झाला, आता मी कोणत्या ग्रंथाला धरू? म्हणून मी अमृत अनुभव संपल्यानंतर ज्ञानेश्वरीकडे आले. तेव्हा माझे साधक माझ्या भोवताली आले. माझं भाग्य या हृदयाचं, या देहाचं, ज्या जन्म दिलेल्या मातेचं भाग्य, माझ्या आईचं पुण्य, म्हणून माझ्या हातात ज्ञानेश्वरी आली. माझी आई खूप पुण्यवान होती. तिचं सार्थक झालं असं वाटते आज. तिच्या पोटाला येऊन आज मी धन्य झाले. माझ्या आईला नमस्कार. पितृपक्षात माझी जिथं आई असेल, बाबू असते, कोण हे माझे गेलेले पूर्वज असते, त्यांना हे ज्ञानाचं फल दे, त्यांना मुक्त कर देवा. आज खूप त्रास व्हायलाय, कारण मी कमी पडते का वाटते. 16वा अध्याय का सुटला, अभ्यास कमी व्हायलाय, त्रास व्हायलाय मनाला. कुठलं जाते? 16व्या अध्यायामध्ये भगवंतानं कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला योगीच्या माध्यमातून काय दिलं? जगाचं, जगातल्या जीवाचं दैन्य गेलं, त्याला ओवी म्हणतात. कृष्ण परमात्म्यानं गीतेच्या श्लोकाची नाना ओव्या बनवल्या आणि जीवाला मुक्तीचं धन वाटलं. हे कृष्ण परमात्म्याचं महान कार्य आहे. हे गोपी खेळ गोवळणी त्या बाजूला, पण अद्वैतानंद, ज्ञानेश्वरी, गीता, अमृतानुभव हा भाग फार महान आहे. त्यानं लिहिला केल्या भगवंतानं, मान्य. राधेला भुलवलं वासरीनं, सुदामाला, पेंद्याला, वाकड्याला सोबत घेऊन जेवण केलं. यशोदेला भरभरून प्रेम दिलं. नंद राजाच्या सोबत खेळ देवानं खेळला, पण ज्ञानाचा खेळ अर्जुनासोबत झाला. जीवाचा जगत भाव, प्रत्येक जीवाचा अज्ञानाचा रंग बंद केला. कृष्ण कृष्ण म्हणतात त्यांना. जीव हा जन्मतो, कर्म उत्पन्न करतो, देहाला धारण करतो, जगताकडे जातो. त्या जीवाला शिव केलं, त्याला कृष्ण कृष्ण म्हणतात. समजले? कृष्णा त्याच्या हृदयातल्या बोधातून, त्याचं नाव गीता आहे, जे भगवंताच्या हृदयाच्या कप्प्यात दडलेली होती, अनादिकालापासून गुप्त होती, पण ह्या कलियुगातल्या जीवासाठी प्रगट झाली. अर्जुन ही गीता गाय झाली, अर्जुन निमित्त झाले, आणि सगळ्या जीवानं त्या गीतेच्या गाईचं दूध पिलं. ब्रह्मरस म्हणजे गीतेच्या गाईचं दूध. मला समजत नाही गीता काय सांगते, नाही समजत राजा. म्हणून तर आत्मभाव तुमचा जागा होत नाही. तुमचे गुण तुम्हाला सोडायला तयार नाहीत. तुमच्या इंद्रियाचा संबंध तुमचा संपत नाही. तुमचा वासनेचा वेल उपटून टाकता येत नाही, कारण गीतेचा बोध तुमच्या हृदयात नांदत नाही. प्रणाम देवा, प्रणाम. सांगा चुकीचं बोलले मी? पण गीतेचा भावार्थ हृदयानं चाकणं अधिकाराचं भलय. जेव्हा सत्संगामध्ये, साधूच्या बोधामध्ये अध्यात्म चिंतन हृदय करत, तर बोधामध्ये मन नाचत, आणि ह्या देहाचा संबंध हृदय संपवत. आत्ममिलन होत, तेव्हा परमेश्वराचं धन, परमेश्वराची जाण
त्या हृदयाला भोगता येतील त्याला म्हणतात गीतेचं फल. बोट ठेवून फिरवून नाही, कदापि नाही. केवळ पुण्य होईल पण ज्ञान नाही, मुक्ती नाही, जन्म मृत्यूचा उल्लंघन नाही. म्हणून गीतेचं चिंतन साधविना नाही, श्लोकाचं मंथन हृदयाविना नाही, अद्वैताचा बोध साधविना नाही, आणि श्लोकाचा भावार्थ बुद्धीनं चाकणं तुमचा अधिकारा वाचून नाही. बोट फिरवून काहीच होत नाही. वाटलेल्या मनाला बोध लागतो, बोट लागत नाही. अविद्येनं वाटलेलं मन बोट लावून काही होत नाही. श्लोकाचा भावार्थ खेचून घेणार हृदयानं, आणि गीतेचा जो परम भाव आहे ते जाणणं मनानं, त्याला म्हणतात गीतेचं पारायण, तत्परायण होणं. बुद्धीनं भगवंतापाशी राहणं, देहापाशी नाही, खोट्यात नाही, शब्दात नाही. भगवंतात बुद्धीचा प्रवेश, त्याचं नाव गीता. ही पुण्याची रीती. पण जेव्हा गीताची जाणल्या जाती अधिकाराची स्थिती, पुण्याच्या राशी लागतात गीतेला जाणायला, बोधात अंतःकरण यायला, अद्वैताचा भाव जागा व्हायला महत् पुण्य लागतं. म्हणून बोट फिरवणं थांबवावं लागतं. अवश्य थांबावं लागतं. एका श्लोकाच्या भावार्थात बुद्धीला झोकून द्यावं लागतं. तेव्हा बुद्धीला ब्रह्म बनता येतं, त्याला गीतेचं फल चाकता येतं, मुक्तीच्या घरात हृदयाला राहता येतं, अंतःकरणाला बाधित करता येतं, भेदाला टाकता येतं, आणि स्वरूपाला चाकता येतं. गीतेच्या भावार्थात हृदय गेल्यावर, बोट लावल्यावर नाही, कदापि नाही. समजून घ्या. आता तरी जागवा दगडांवर, जागवा. हट सोडवणी विनविता तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणाले. तुम्ही आठवा मधुसूदना रे, तुम्ही नका गुंतो विषया कामारे. तुम्ही आठवा मधुसूदना रे, तुम्ही आठवा मधुसूदना रे. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणारे. अंडेल कर्माचे कशी म्हणल्या चिंतनाचा पाऊस आहे. अभंग कसे येते बाई तुम्हाला? चला, ही माझी खरी पूजा आहे. माझ्या गुरुने शिकवली. कारण 7ला पाठा जायचं आणि 8ला पूजेला बसायचं, हे आमच्या आयुष्याचा नियम होता. लवकर उठलं तर 6ला पूजा होत होती, पण अभ्यास करायचा, अनुवाद करायचा म्हणून आम्हाला उठलं की अभ्यासाची सवय होती. पूजाकडे जात नव्हतो जास्त. अनुवाद करायची जास्ती होती. 40 उभे पाठ करून सांगायच्यात काकांना. ही मनामध्ये भीती होती आम्हाला. खूप भ्यायचो आम्ही. तुम्ही मला कुणीच भेट नाही.
काय हो माऊली असतात म्हणून त्या पित्राला मुक्ती नसती, म्हणून ते तुम्हाला शाप देतात. त्याचं नाव पितृदोष. घरातल्या कटकटी मिटावात आणि त्यांचं घर संपत्तीनं संततीनं भाग्यानं भरभरून जावं, त्यांच्या पित्राचा उद्धार व्हावा आणि त्यांची बुद्धी ब्रह्मरसात यावी. धाम योमीचा राहो. जे माझे सद्गुरुनाथ आहेत ना, माऊली म्हणतात माझे निवृत्तीनाथ, माझे सद्गुरुनाथ आहेत. जो निज धाम योमीचा राहो. निज म्हणजे आत्मस्वरूपाचा साम्राज्य भोगणारे माझे सद्गुरुनाथ निवृत्तीनाथ राजा आहे ज्ञानाचे. जसं व्यापक आकाशातला चंद्र एकच आहे पण शांत प्रकाश जगाला आहे, तसे माझे सद्गुरुनाथ एकच आहे, ब्रह्म आहेत पण सगळ्याच्या हृदयाच्या आत आहेत. ज्ञानाचा राजा आहे, त्यांना माझा नमस्कार आहे. निज धाम योमीचा राहो. शब्द असे हृदयात थांबावेत. एकदा माऊलीचा उच्चार केला की देवी हृदयात थैमान घालावी. कुठं होते तसं आपलं, आणि आपल्या घरात हृदयात प्रपंच भरलाय. काढून फेका, फक्त व्यवहारापुरतं थांबा. कचऱ्यामध्ये जाऊ नका बाप्पा. जो निज धाम योमीचा राहो. उदेलाची उदेजत खेव. फेडी पूर्वादी दिशाचे ठाव. उदय असताचा. माझे सद्गुरुनाथ ज्ञान सूर्य उगवलं म्हणलं ना, माझ्या गुरुला सूर्याची उपमा दिली ना. मावळीत विश्वाभासो नमन उदयला चंडांशो. विश्वाचा भास निवृत्त करण्याला माझा ज्ञानरूपी सूर्य माझ्या समोर आला. विश्वाचा भास त्यानं संपवला. असा ज्ञान सूर्य माझ्या सद्गुरुनाथाच्या रूपानं आला. तो ज्ञान सूर्य आणि हा जगतातला आकाशातला सूर्य, त्या सूर्यानं अंधार जातो, त्या सूर्यानं अज्ञान जातो. हो माऊली. खरंच आहे. राम राम माऊली. गुरुजीला सोडायचं कुठे तोंड घालायचे, अक्कल तरी का? हे ऐकून मग कुठे गुपसाचं तोंड. काय येड्याचा बाजार. किती सांग. प्रतिभाताई कॅमेरा बंद करा. प्रतिभाताई तब्येत ठीक नाही का काय? सद्गुरुनाथांचं वर्णन माऊली करतात. हा सूर्य उगवला की अंधार जातो. माझे सद्गुरुनाथ ज्ञान सूर्य आहे, त्यांना मी सूर्याची उपमा द्यायलो. माझे गुरु कसे आहेत हे त्यांचं सांगायले, त्यांचा बोध कसा आहे हे ज्ञानोबा बोलायले. कृष्ण परमात्म्याचं वर्णन अर्जुनापाशी योगीच्या माध्यमातून चाललो आणि बुद्धीला भ्रमातून बाहेर येता यायलो. त्याला सतसंगाचं फल म्हणतात. जो निज धाम योमीचा राहो. माझे सद्गुरुनाथ निवृत्तीनाथ राजा आहेत ज्ञानाचे. निज धाम योमीचा राहो. योम म्हणजे आकाश, आकाश म्हणजे व्यापक, व्यापक म्हणजे चैतन्य रूप. तीच स्वरूप माझे गुरु येतात. त्याचा राजा आहे माझे सद्गुरुनाथ. ज्ञानाचा राजा आहेत माझे गुरु. ते सूर्य आहेत माझे गुरु. उदयलाची उदय जत खेव. अशा चित सूर्याचा उदय झाला माझ्या गुरूंचा. तर काय होत आहे का? उदयलाची उदय जत खेव. चिदाकाशामध्ये माझा चित स्वरूप उगवला. हृदयाच्या आकाशात त्यांचा बोध आला. आमचे सद्गुरुनाथ चित्त सूर्य, ज्ञान सूर्य म्हणतात त्याला. तुमच्या भाषेत ज्ञान सूर्य आणि वेदाच्या भाषेत चित सूर्य. चिदाकाशामध्ये उगवलेला ज्ञानाचं प्रतिबिंब म्हणजे माझे सद्गुरु येत. उगवत खेव. भाषा कळते का तुम्हाला? काय मिळालं?
इथेचा भावार्थाचा फुलोरा फुलल्याशिवाय मुक्ती चिद आकाशात चैतन्य रूप आहेत. इथं पूर्वेला उदय नास्त पश्चिमेला असं नाही. तो सूर्य हा ढगातलाय, हा सूर्य माझ्या हृदयातलाय. त्याला अस्त नाही, त्यांचा उदय नाही, सतत ते ज्ञान सूर्य तेवत राहतात. पृथ्वीचा प्रलय झाल्यावर चंद्र जातो, सूर्य जातो. माझे सद्गुरुनाथ हृदयातून जात नाहीत, कारण ते चित सूर्य आहेत. त्या पूर्वकडे आहेत तर पश्चिमेकडे जाते असं नाही. त्यांना दिशा असं नाही, ह्या दिशेला आहे तसं नाही. सगळ्या दिशेमध्ये त्यांचं स्थान आहे, म्हणून त्याला चित सूर्य म्हटले. सूर्य एका दिशेला उगवतो त्याला पूर्व म्हटले, जिथं मावळतो त्याला पश्चिम म्हटले. पण आमचे सद्गुरुनाथ चौकड व्यापक आहे म्हणून त्याला चित सूर्य म्हणले. सांगा, कळतं का असं तुम्हाला? त्याला तोंड उघडा पटापट. त्याच्या तोंडातून पूर्व दिशेच्या ठाव जिथं हा सूर्य उगवतो, माझे सद्गुरुनाथ ज्ञान सूर्य येत, आणि हा ढगातला जगाला प्रकाश देणारा हा नारायण सूर्य. नारायण हा प्रकाश भौतिक आहे, आणि हा प्रकाश भौतिक नाहीये. सूर्याचा प्रकाश जगताला दाखवतो, आणि माझा ज्ञान प्रकाश भगवंताला दाखवतो. कळतं का अंतर हे? सांगा बरं. कळत नव्हतं आम्हाला. माऊलीचं ज्ञान किती आघात आहे, आणि आपण किती बेकार आहेत. आपल्या वाटतं गीता आली, गीता वाचली, काय करते का तू गीता? तू तर लई सीता आहेस, कोणरी बोलणारी सीता आहे की नाही? हो माऊली. जामयोमी चाराव उदेलाची उजेत खेळ, पेढी पूर्वादी दिशाचा ठाव उदय असताचा. सद्गुरुनाथ माझे निवृत्तीनाथ कसे येत, माझे गुरुचं रूप करून बोले ज्ञानेश्वर महाराज. माझे सद्गुरुनाथ ज्ञानसूरीची आकाशात उगवले. त्यांना पूर्व दिशा नाही, पश्चिमेकडे जात नाहीत. चौकट त्यांचं स्थान आहे, म्हणून त्याला पूर्व पश्चिम म्हणता येत नाही. त्यानं दिशेचं स्थान सोडलं. माझे व्यापक शिदा आकाशामध्ये चित सूर्य उगवले. हा सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेकडे मावळतो, एका दिशेत असतो, परिचिन्न आहे. माझे सद्गुरुनाथ व्यापक आहे, अपरिचिन्न आहेत. म्हणून हे त्यांना दिशा नाही, कारण चौकट तेच आहेत. सूर्य एका ठिकाणी आहे म्हणून त्याला दिशा आहे. माझा परमात्मा कणा कणात आहे, म्हणून चित सूर्य. त्याला पूर्व पश्चिम म्हणता येत नाही. पूर्व आणि पश्चिमचा ठाव सोडणारे माझे सद्गुरुनाथ दिशा विना आहेत. या सूर्याला दिशा आहे. माझे सद्गुरुनाथ कणा कणा चौकडे व्यापक आहेत, म्हणून ते चित सूर्य आहेत, ज्ञान स्वरूप आहेत. हे प्रकाशक जगाला आहेत. त्यांच्या प्रकाशानं बुद्धीला माझी प्राप्ती आहे, आणि जीवाला मुक्ती आहे. अशा सद्गुरुनाथाला माझा नमन आहे, नमन. ठाव उदय असताचा. ह्या सूर्याला उदय असते, हा उगवतो मावळतो. आमचा सूर्य नित्य असतो, तो चित सूर्य माझे सद्गुरुनाथ निवृत्तीनाथ. त्यांना उदय नाही, माझा अस्त जात. आमच्या गुरुला अस्त पण नाही, सूर्याला असतंय. सांगा कसा भाव आहे माऊलींचा? सांगा काय बोध आहे वेद ओवीचा? कळतं आपल्याला? सारख्या संसाराची ओढ, पोरीची ओढ, घराची ओढ, मातीची या खोट्या पदार्थाची ओढ बंद करा. खऱ्याची प्राप्ती चित्तात धरा. सद्गुरुनाथाला शरण जा, आणि वेदाकडं चित्त द्या. संसाराकडे चित्त देऊ नका, व्यवहार करा, पण चित्त नाही. चित्त नका देऊ. होत आहे. हो. रामा गोविंदा. चला, ही शरम आहे, यासाठी जन्म आहे. हे बाकीचे काय हे सगळं? व्यवहारात नका राहू, देहाला नका पाहू, खोट्याकडे नका जाऊ. व्यवहारानं नका पाहू, खोट्याकडे नका जाऊ, देहात नका राहू. कळालं का शब्द? अपार निर्विकार व्हा, निर्व्यवहार
निर्व्यापार निर्विकार हे आमचा निरुपाधिक आकार आहे. आम्ही तिथे आहेत. उपाधीने व्यवहार केला. मला काय करायचे? उपाधी प्रकृती आहे, माझी नाही आहे, पंचभूताची आहे. तिनं कार्य केलंय. मी माझ्या स्वरूपात आहे. मी माझ्या अधिष्ठानात बुद्धीचं ऐक्य केले. व्यवहार मला माहित नाही, कर्म मी जाणत नाही आणि माझा स्वधर्म मी टाकत नाही. माझा अभेद संपत नाही. मी भेदात रमत नाही. देहामध्ये मन टाकत नाही आणि आत्मस्वरूपातून बाहेर येत नाही. कर्माला मी शिवत नाही. जगत भाव मी ठेवत नाही. ज्ञानातून निघत नाही आणि वृत्तीला त्या कर्मामध्ये मी जाऊ देत नाही. व्यवहार माझा नाही, प्रकृतीचा आहे आणि संबंध परमात्म्याचा आहे. बोध वेदाचा आहे, संगम ज्ञानाचा आहे, अनुभव सुखाचा आहे आणि प्राप्ती स्वरूपाची आहे. माझं कर्म नाहीये. मी कर्माच्या अतीत आहे. मी व्यवहार सोडलाय. मी निर्व्यवहार आहे. वृत्ती निर्विकार आहे आणि माझा अंतःकरणाचा निर्व्यापार आहे. मी परम निराकार आहे. मी परम निराकार आहे. साष्टांग दंडवत माऊली. दिसणे दिसणे नसे मावळवी, न दिसणे दिसणे नसे मावळवी. इथं मी थांबते, तुम्हाला कळणार नाही. दिसणे नसे मावळणे. दिसणं हे जगताच आहे आणि न दिसणं ते आत्मस्वरूपाच आहे. दिसणं आणि न दिसणं त्याच्या पुढे मी आहे. सांगते, सगळं सांगते, ऐका. लय सुंदर आहे, खूप सुंदर. राम राम. दिसणे नसे मावळवी. माझे गुरुनाथ काय करतात? म्हणजे सद्गुरू काय देतात? मला कुठून येतात? आत्मप्रकाशात नेतात. अज्ञानाचा अंधार बंद करतात. बुद्धीला ब्रह्मरसाची अनुभूती देतात. जीवाशिवाच्या ऐक्याचं मिलन मला भोगवतात. देह बुद्धीचा नाश करतात. या आकारातून बाहेर काढतात. विकाराला बंद करतात. निर्विकार स्थिती प्रदान करतात. म्हणून ज्या जगतरूपी दिसण्याच्या खाली निरुपाधिक स्वरूप आहे ते मला दिसणं आणून देतात. असे माझी सद्गुरुनाथ चित्सूर्य आहेत. त्याचं मी तुम्हाला वर्णन सांगणार आहे. असं न दिसणे, न दिसण्याच्या पुढचा शब्द, एका शब्दाचा भावार्थ मी तुम्हाला दिला. हे म्हणणं पण चुकीचं, असं बोलू नये. पण आता मी लागलं चुकीच. सॉरी सॉरी सॉरी. न दिसणे विना, बघा ना शब्द मी वाचते. न दिसणे दिसणे नसी मावळवी. हे दिसणं जगताचं मावळलं. म्हणजे दिसत नव्हतं निरुपाधिक रूप, ते प्रगटलं आणि ते बुद्धीला त्या जाणता आलं आणि बुद्धी निरुपाधिक झाली, आत्मस्वरूपात गेली, ब्रह्मरूप झाली, अद्वैतानंद भोवला, परमात्म्याचा स्पर्श झाला, वेदाची शक्ती आली, संताची दीक्षा झाली, परमात्म्याची अनुभूती आली, वेदाचं ज्ञान चित्तात नांदायलं आणि मी कोण हे मला कळायलं. ही मावळवी. हो माऊली, खूपच सुंदर. खूप किती छान छान सांगितलं. हो माऊली, कळलं अमृतच आहे. तर ते त्या शब्दाला बघतात, पायथा नाचत्यात. तिकडं गेले आणि तेवढं वाचलं. त्या चौधरी बन झोडपून काढलं मी रात्री. ज्ञानाचं दान दिलं. तुमचं जीवन अनमोल झालं म्हणल्या. तेवढी बुद्धी नाही आम्हाला. ही सेवा करत करत कधीतरी पोहोचतो असं वाटतंय. जन्म किती घ्यावं लागतं माहित नाही. म्हणून बोट फिरणं बंद करा. येड्याचा बाजार आहे ह्या बायाचा. काही वाटत नाही. ओवी कळाली नाही, श्लोक कळाला नाही. माझं आयुष्य किती राहिलंय, आता मी कसं वागू, कसं करू. आत्मभाव मी भोगलाच नाही. काही कळत नाही. तळमळ त्या संसाराची नातेच. दिसणे दिसणे नसी मावळवी. ज्ञानोबराय म्हणतात हे दिसणं जगताचं, पदार्थाचं, देहाचं. न दिसणे दिसणे नसी मावळवी. जगताचं दिसणं मावळलं, परमात्मा ते दिसणं प्रगटलं, आत्मरूप हृदयामध्ये थांबलं आणि मन ईश्वरामध्ये रमलं. तेव्हा जगताचं भान संपलं. असंच होतं बुद्धीला. पदार्थ आहे असं वाटत होतं, पण पदार्थ हा
दिसताना खोट आहे, पण निरुपाधिक रूपच प्रगट झालंय. हे चित्स्वरूपच जगत रूपानं प्रगटले. हे दिसणं खोट आहे, पण जगताच्या पदार्थामध्ये आकारामध्ये हा निराकार आहे. हे जेव्हा हृदयाला वेचून घेता येतं तेव्हा ज्ञानाचं धन येतं आणि जगत भाव जातो, आकार संपतो, परमात्मा कळला जातो आणि हा नाम रूपाचा बाध होतो आणि ईश्वर आणि जीवात्मा एकत्र येतो आणि तेव्हा ब्रह्मबोध नांदतो आणि त्या ठिकाणी अद्वैत आनंद प्रगटतो. तेव्हा भेदाचा नाशातून बुद्धी बाहेर येते, आत्मप्रकाशात जाती, स्वतःची ओळख होती, बुद्धी आत्मा राम बनती. ते आज तुमच्या पुढे प्रगट व्हायले. आज माझ्या तरी मुक्ती, आज मुक्तीचं लोका जास्त. आणि हे गुरुनाथ सांगतात. गुरुनाथाच्या सत्संगातून, त्यांच्या बोधातून, श्रवणातून बुद्धी देह भावातून बाहेर येते. तिला ते ब्रह्मरसात नेतात. जीवाशिवाचं मिलन होतं. त्या बुद्धीला त्या आकारातून काढतात, देहातून, विश्वाच्या आकारातून बाहेर खेचतात, विकाराला बंद करतात आणि निर्विकाराला बुद्धीत प्रगट करतात. असे सद्गुरुनाथ आमचे चित्तसूर्य आहेत. उपाधीचा बाध होतो आणि निरुपाधिक स्वरूप प्रगट होतं. तेव्हा बुद्धी ब्रह्मरूप होते. ती बुद्धी आत्मस्वरूपात स्थिर होते. तेव्हा त्या बुद्धीला अद्वैत आनंद भोगता येतो. संतांची दीक्षा होते आणि परमार्थाची शिक्षा मिळते. वेदाचं ज्ञान चित्तात येतं आणि मी कोण कळतं. दिसणं हे पदार्थाचं आहे, देहाचं आहे आणि जगताचं आहे. ते दिसणंच मावळलं, कारण बुद्धीत चित्तसूर्य उगवला आणि त्या बुद्धीला परमात्मा दिसला. आत्मरूप हृदयात थांबलं आणि मन ईश्वरात रमलं. तेव्हा जगताचं भान संपलं. पदार्थ दिसताना खोटाच आहे, त्या पदार्थामध्ये तो निर्विकारच मोठा आहे. हे जगताचा आकार चित्रूपाचाच आहे. चित्रूपच जगत रूपानं नटलं. आकारात तो निराकारच आहे. हे जेव्हा हृदयानं वेचलं तेव्हा ज्ञानधन हृदयात आलं. जगत संपलं, नाम रूपाचा बाध झाला आणि ईश्वर आणि जीवात्मा एक झाले. ब्रह्मबोध चित्तात नांदला आणि अद्वैत आनंद प्रगटला. भेदातून बुद्धी बाहेर आली आणि अभेदाच्या आत्मप्रकाशात गेली. तेव्हा ती आत्माराम झाली. साष्टांग दंडवत सद्गुरु महाराज. दिसणे नसी मावळले, झाकले ते सैंग पालवी. दिसणे न दिसणे सगळं संपलं. काय बहु बोलते अगवी उखाची आणि. काय बोलू उखाची आणि. सर्वत्र परमात्मा प्रत्यय आला. पदार्थाचा अभाव झाला, आकाराचा बाध केला, निर्गुणाचा स्पर्श झाला, परमात्म्याचा संगम झाला, चौकडे तो आहे याचा अनुभव आला. अशा माझ्या गुरुनं मला प्रसाद दिला. काय बोलू मी आता, काय शब्द यायलेत आज हृदयातून. माझ्या गुरुचा प्रसाद आहे, माझ्या वेदाचा, माझ्या गुरुजींचा. कोटी नमन. सिद्धपीठातून आले, बेफाम झाले आज. विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. उभावनी गणेश्वरानी गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु ठाकरे महाराज की जय. सब साधु संतन की जय. आज की आनंद की जय. बजरंग बली की जय. चला हॅलो. रूप खूप आहे. ती शिलंगणात खेळून दमती राक्षसाचा वध करते महिषासुर मर्दिनी. अविद्या म्हणजे महिषासुर आहे. ज्ञानाची ज्योत म्हणजे अखंड तेवत राहणारा दिवा आहे. आणि आदिशक्ती आदिमाता ती परब्रह्म स्वरूप राहणारी शक्ती आहे. ती जेव्हा शक्ती भक्तीत रूपांतर होती तर त्या बुद्धीला परब्रह्म स्वरूपापाशी नेती. ती परब्रह्म स्वरूपिणी आहे. म्हणून तिचे पाठ घेते. मला एखादी एक बाई मला आडवं तिरवं बोलली, तुम्ही कसा वळार होतो. त्या आदिशक्तीला कोटी प्रणाम, लाखो सलाम. परब्रह्म स्वरूपिणी ती परमेश्वराहून भिन्न नाहीच आहे. ब्रह्मिणी, ब्रह्मस्वरूपिणी गायत्री माता, तिचे नाना रूप आहेत. तिची आराधना आहे. तिच्या पतीच्या भेटीसाठी तिची आराधना आहे. ती ब्रह्मस्वरूपाच्या जवळ म्हणून ब्रह्मस्वरूपिणी आहे.
जगताला उत्पन्न करणं, देवाला उत्पन्न करणं, वृत्तीचा व्यवहार करणं, उपाधीमध्ये त्या पंचमहाभूताला एकत्र करणं, प्रकृतीचं कार्य करणं, वृत्तीला आधार धरणं, हे तिचं कार्य आहे. आणि तिची सेवा नको का? तिचा पती परमात्मा आहे. ती त्याला सोडत नाही आणि तो तिच्याहून भिन्न राहू शकत नाही. हे कळतं का? ती त्याला सोडत नाही, तो तिच्याहून राहू शकत नाही. तिच्यावरून वाचून जगताची उत्पत्ती नाही. तिच्यामुळे वृत्तीचं उत्थान आहे, तिच्यामुळे व्यवहार आहे, तिच्यामुळे जगत आहे, तिच्यामुळे जीव आहे, तिच्यामुळे शिव पण आहे. तो ती शिवला नाही, वांज गर्भीन झाली बाई, कानवा तेरे तेरे तेरे, कानवा तेरे तेरे तेरे. तुझा असा खेळ आहे. कानवा तू परब्रह्म आहेस, तुझ्यापाशी माया आहे, पण तू शिवला नाही. तो ती शिवला नाही, वांज गर्भीन झाली बाई. म्हणजे जगतरूपी पुत्र हे वांज रूपी पुत्रा. वांज बाईनं जन्मलं लेकरू म्हणजे जगतरूपी पुत्रा, पंजा पुत्रा. तिने जगात तयार केलं. मला माझे उदरी पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी. बघा आता खेळखंड मायेचा. आधी म्हणती माझ्या पोटातून जन्मला पती आणि त्याची मी नवरी झाले. म्हणजे आधी शक्ती माता आधी आहे आणि पती नंतर आहे, मग मी नवरी झाले. सांगा बरं भावार्थ. त्याला बोला. उदरी मी झाले तयाची नवरी. आधी शक्ती अंबाबाई मातेनच, त्या भगवंताला त्या मायेनं महामायेनच उत्पन्न केलं, प्रगट केलं. कारण मायेच्या उपाधीतून भगवंताचा आकार तयार झाला. त्याला प्रगट व्हायला माया लागती, म्हणून ते माया तिच्या सोबत राहती. जेव्हा पाहिजे तेव्हा जगत होता, जेव्हा पाहिजे तेव्हा माया त्याच्या अधीन राहती, जगताचा प्रणय करती, त्याच्या आज्ञेवर राहती. मायेच्या संबंधाने जगताची उत्पत्ती, मायेच्या संबंधाने जगताचा नाश, आणि मायेच्या संबंधानं हे नाना आकार, दशा अवतार कळणं माती काही घेतात. मंदिर तिथे ब्रह्मा वाचून नाही कोणता देव, पण तुम्हाला बोलत नाही कारण तुम्ही खालच्या थराला आहेत. बोलावं कसं कळसाचा आताच पाय आहे आणि कळत दाखवायचा का? भिंती चढवायचा, गिलावा द्यायचा, पिऊपी करायची, छताला पिऊपी, आणि घरात काय लाकडं लावायची, लाकडं. आणि त्याला काय म्हणायचं? गुरु ज्ञान दे तुकाराम. त्या लाकडात पैसा काढत बायका.